सांगा ना, तुमचाच आवाज होता ना तो? नाही म्हणजे हो तुम्ही म्हणताय तसं आवाजाचा पोत सारखा असू शकतो, पण माझा आवाज नव्हता तो. मी मी कधीच गाणं वगैरे काही रेकॉर्ड नाही केलं. रेकॉर्ड करायला हवं. रियाजाचा भाग असतो तो. पण आपण गाणं कोणाकडे शिकलात? पंडितजी, मी म्हटलं ना तुम्हाला मघाशी, मी स्वतःच शिकले. मेहनत घ्यायची तयारी असेल तर मी शिकवू शकतो तुम्हाला. अगं बाई, किती छान. तनू, तुझ्यासाठी सुवर्ण संधी आहे. तू गाणं शिकायला जायला पाहिजेस हं? काय ग सई? हो ना, म्हणजे तुझा रोज रियाज पण होईल आणि तुझ्या मनातली भीती सुद्धा जाईल. मी तर पण बिन काही नाही. हे बघ, यात नाही म्हणण्यासारखं काही नाहीच आहे. तनू, हो म्हण ना. बोल ना, बोल 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 ना. खरं सांगते तुला, हो म्हणून टाक आता. एक मिनिट, मी दडपण घेऊ नका. तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या. हा, पण एकदा हो म्हणालात तर हा वसा मनापासून निभवावा लागेल. तू करू शकशील. खरं सांग. बोल. बरं, ठीक आहे. पंडितजी, येईन मी. हा घेतलेला वसा मनापासून निभावेन सुद्धा. उत्तम. चला, आता या चांगल्या बातमीसहित मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. द्या द्या द्या. या, मी तुम्हाला सोडायला येते बाहेरपर्यंत. तनू, किती चांगला निर्णय घेतलास. गाणं गायची इच्छा होती की नाही? विश्वा, अरे तुला माहिती आता काय झालं? काय? पंडितजींना तनूचं गाणं खूप आवडलं आणि त्यांनी तनूला गाणं शिकायला बोलवलंय. काय? हे कसं शक्य आहे? म्हणजे ही बातमी 100% खरी आहे? तुम्ही ठेवा ठेवा फोन, तुम्ही ठेवा. काय झालं आई? कोणाचा फोन होता? तिची एवढी हिंमत, वर मजल गेली तिची. आई नक्की काय झालं? कोणी हिंमत केली? ही अवलक्षणा सिद्धूला भेटायला जेलमध्ये गेली होती. हे नाही संपत. सिद्धू आणि त्याची ती मॅडम एकमेकांना भेटू शकणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन आपण हा बेत आखला होता. हिची मजल कशी गेली त्याच्यापर्यंत पोचायची? कशी काय भेटू शकली? कोणीतरी फितुरी केली आहे संपत. आपल्यातलंच कोणीतरी फितूर आहे. मला नाही वाटत पक्षातला एकही कार्यकर्ता अशी हिंमत करू शकेल. ए सोड, आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांबद्दल मी बोलत नाहीये. आपल्या घरातलाच कोणीतरी फितूर आहे. ठीक आहे, जो कोणी आहे त्याचं लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावूच जावे. चल संपत,
मी केलीये मदत भावनाला. आई, मीच सोय केली आहे भावना आणि सिद्धूला एकत्र भेटता येण्याची. माझ्या मुलाला त्याच्या बायकोला भेटण्याची गरज होती, मी ती पूर्ण केली. ए रेणुका, तुला मी शेवटचं सांगते हं. या घरात जर राहायचं असेल ना, तुला आमच्या बाजूनच उभं राहावं लागेल, समजलं? माफ करा आई, पण मी माझ्या मुलाच्याच बाजूने उभी राहणार. रेणुका, तुमच्या कोणाच्या का लक्षात येत नाहीये? खरं तर सिद्धूची बाजू हीच आपली बाजू असायला हवी आई. हे अख्खं गाडे पाटील कुटुंब एका बाजूने उभं राहायला हवं. सिद्धू आपला मुलगा आहे, या कुटुंबाचा एक भाग आहे. असं असताना त्याची बाजू आणि आपली बाजू वेगळी कशी असू शकते? ते दिवस गेले, हं, गेले ते दिवस ज्या दिवशी तुझा सिद्धू तोंड वर करून त्या मॅडम सोबत या घराशी संबंध तोडून निघून गेला ना, तिथंच तो परका झाला आम्हाला. त्याचे आणि आमची दोघांची बाजू वेगवेगळे, कळलं? आजपासून गाडे पाटलांच्या पक्षामध्ये जे या घरातले सदस्य असतील त्यांनी माझ्या बाजूला येऊन उभं राहावं.